बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि बुद्धं शरणं गच्छामि बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि। सर्वांना माझा सप्रेम जय भीम। मी सुशांत मेश्राम, राहणार बडनेरा, विश्वरत्न बुद्ध मूर्ती केंद्र यांचा संचालक। या ठिकाणी आपण सर्व हजर झालात। तसेच आज या ठिकाणी भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त व तथागत टीव्ही चॅनल अमरावती महाराष्ट्र द्वारा आयोजित कवी संमेलन आणि सत्कार कार्यक्रम या ठिकाणी आपण आयोजित केलेला आहे। त्या प्रित्यर्थ या ठिकाणी आपण सर्वप्रथम सत्कार कार्यक्रमाकडे वळूयात। तत्पूर्वी आपल्या या कार्यक्रमाची सुरुवात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या प्रतिमेचं पुष्पहार व दीप प्रज्वलन करून याचं उद्घाटन करतील। या कार्यक्रमाला लाभलेले आपले अध्यक्ष माननीय अविनाशजी गुंडाने साहेब या ठिकाणी हजर आहेत। त्यांनी आपले स्थान ग्रहण करावेत। त्यानंतर इतर सत्कार मूर्तींची मी या ठिकाणी नाव घेत आहोत, त्यांनी सुद्धा आपले स्थान ग्रहण करावेत। माननीय प्रवीण कांबळे सर, शब्दास्त्र विचार मंच, माननीय विशाल मोहोड सर, माननीय गौरव राऊत सर, माननीय धनराज चक्रे, समाजभूषण पुरस्कार प्राप्त महाराष्ट्र शासन, त्यांनी आपले स्थान ग्रहण करावे। माननीय सतीश प्रधान साहेब, सामाजिक कार्यकर्ता, सेवानिवृत्त पोलीस निरीक्षक, यांनी सुद्धा आपले स्थान ग्रहण करावे। माननीय बंसी भटकर, सामाजिक कार्यकर्ता, सेवानिवृत्त पोलीस विभाग, यांनी सुद्धा आपले स्थान ग्रहण करावे। माननीय विशुद्धानंद जवंजाळ आष्टी, तसेच क्रांतिभूषण खडसे साहेब, सालोरा खुर्द, यांनी सुद्धा आपले स्थान या ठिकाणी ग्रहण करावेत। या कार्यक्रमाची सुरुवात मी आपल्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय अविनाश गुंडाने सर व सर्व आपले सामूहिक सत्कार मूर्ती या ठिकाणी सामूहिक या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या प्रतिमेचं दीप प्रज्वलन तसेच पुष्पहार अर्पण करून सुरुवात करतील अशी मी त्यांना विनंती करतो। तथागत भगवान गौतम बुद्धांचा, परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, तसेच माननीय भंते संघपाल यांच्या हस्ते भारताचे संविधानाच्या प्रास्ताविकेला सुद्धा पुष्पहार अर्पण करतील अशी मी त्यांना विनंती करतो। यानंतर भंतेजींना मी विनंती करतो की त्यांनी सामूहिक त्रिशरण पंचशिला द्यावी। महाकारुणिक तथागत भगवान बुद्ध परमपूजनीय बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या दोन महापुरुषांना अभिवादन करतोय, जो तथागत बुद्ध आणि बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराचा प्रचार आणि प्रसार करणारा सदा पूजनीय भिक्खू संघ, या भिक्खू संघाचं अभिवादन करतो। आणि आजच्या या मंगलमय प्रसंगी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134व्या जयंतीनिमित्ताने एप्रिल 1 पासूनच जयंतीचा उत्सव संपूर्ण भारतामध्ये सुरू आहे। या अनुषंगाने तथागत टीव्ही चॅनलच्या वतीने ज्या ज्या कार्यकर्त्यांचं सामाजिक जे बळ आहे, सामाजिक चळवळीमध्ये ज्या लोकांना धावपळ करून न्याय मिळवतात, जे काही कवितेच्या माध्यमातून बुद्ध आणि बाबासाहेबांचे गुणगौरव करतात, अशांची जे काही चळवळ आहे ती कुठेतरी थांबली आहे आणि ते थांबू नये या मोठ्या मानस संकल्पनेने या तथागत टीव्ही चॅनलचे संचालक माननीय अरुणभाऊ वानखडे यांनी हा उद्देश ठेवून की यांचाही कुठेतरी प्रचार व्हावा, यांचं गीत कविता कुठेतरी ज्या आतापर्यंत जे त्यांनी कवित्व केलं असेल, गायन केलं असेल, सामाजिक चळवळीमध्ये काम केलं असेल, म्हणजे कुठल्याही प्रकारचा उपासक असो वा कार्यकर्ता असो, या सर्वांना तथागत टीव्ही चॅनलच्या वतीने आपलं जे मनोगत आहे ते व्यक्त करण्याचा जो या ठिकाणी आजचा जो त्यांचा मानस आहे, त्यानिमित्ताने मी तथागत टीव्ही चॅनलच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे आणि मला पण इथे उपस्थित केलं आणि आदर सन्मानाने सर्वांचं स्वागत केलं। सर्व पाहुणे उपस्थित आहेत, पुण्याच्या सर्वांच्या प्रति मंगल कामना करतोय। आणि या प्रसंगाला सुरुवात होण्याच्या आधी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि तथागत भगवान बुद्ध यांचं पुष्पाणे पूजन झालेलं आहे आणि त्यांना मानवंदना म्हणून आपण त्रिशरण पंचशील सामूहिक घेऊन पुढील कार्यक्रमाला सुरुवात करूया। अरहं
सम्मा सम्बुद्धो भगवान् बुद्ध भगवन्तं अभिवादेमि। स्वाखातो भगवता नमो नमस्सामि। सुपटिपानो भगवतो सावक संगो संगं नमामि। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। तं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि द्वितीयंपि संघं शरणं गच्छामि तृतीयंपि बुद्धं शरणं गच्छामि तृतीयंपि धम्मं शरणं गच्छामि तृतीयंपि संघं शरणं गच्छामि। पाणातिपाता वीरमणि सिक्खापदं समादियामि। अदिन्नदाना वीरमणि सिक्खापदं समादियामि। कामेषु मिथ्याचारा वीरमणि सिक्खापदं समादियामि। मुसावादा वीरमणि सिक्खापदं समादियामि। सुरामेरय मज्जपमादठाना वीरमणि सिक्खापदं समादियामि। सब पाप सकरण कुशला सौपसंपदा सचित परियोदपनं एतं बुद्धानुशासनं। धम्मं चरे सुचरितं नतं तु चरितं चरे। धम्मचारी सुखं सेति अस्मि लोके परमविच। न तावता धम्मधरो यावता बहुवासति। यो चाम्पि सुतवानं धम्मकायेन पश्यति सवे धम्मधरो होति यो धम्मनपमाजति। नाति मे शरणं अयं बुद्धो मे शरणं वरं। एतेन सहजमाजेन होतु मे जयमङ्गलं। नाति मे शरणं अयं धम्मो मे शरणं वरं। एतेन सहजवाजेन होतु मे जयमङ्गलं। नाति मे शरणं अयं संगो मे शरणं वरं। एतेन सहजवाजेन होतु मे जयमङ्गलं। साधु 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 बुद्धं नमामि धम्मं नमामि संघं नमामि। महाकारुणिक तथागत भगवान बुद्धाची महाकारुणिक तथागत भगवान बुद्धाची महाकारुणिक तथागत भगवान बुद्धाची परमपूजनीय बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा परमपूजनीय बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा परमपूजनीय बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय भीम। सर्वांना मैत्रीपूर्ण जय भीम करून इथेच आपला हा छोट्याशा पूजेचा कार्यक्रम संपला। पुढील कार्यक्रम मी आयोजकाकडे देतो। कवी संमेलनाकरता या ठिकाणी मी आपल्या अध्यक्ष माननीय अविनाशजी गुंडाने हे अध्यक्षीय कवी संमेलनाचं अध्यक्षीय स्थान ग्रहण करतील अशी मी त्यांना विनंती करतो। तसेच या ठिकाणी उपस्थित सन्माननीय कवी मी त्यांचं एक वेळा या ठिकाणी नाव घेतो। माननीय देवानंद पाटील साहेब, प्राध्यापक देवानंद पाटील साहेब,
दिलीप शापामोहन साहेब आताच ते या ठिकाणी उपस्थित झाले, दिवसावरनं आले आहेत ते आता एवढ्या भर दुपारी, स्वागत आहे त्यांचं सुद्धा. त्यानंतर अविनाश गुंडाने सर जे आपले अध्यक्ष या ठिकाणी स्थान ग्रहण केलेले आहेत, माननीय प्रवीण कांबळे सर शब्दास्त्र प्रमुख, रमेश राऊत, माननीय अरुण बुंदेले सर, प्रेरणा पांडे मॅडम, इब्राहिम खान सर, मयूर गायकवाड, अविनाश रोकडे सर, पद्मा घरडे मॅडम, जया मेहरा मॅडम, संध्या संभे, विशाल मोहोड, श्रीन डोंगरे साहेब, MB बागडे साहेब, नकुल नाईक, ठवरे गुरुजी, गौरव राऊत, राजेश्वरी नंदागौडी व गोवर्धन रामटेके साहेब या ठिकाणी हे सगळे सन्माननीय कवी हजर आहेत. मी सर्वांचे या ठिकाणी स्वागत करतो व आपल्या कवी संमेलनाकडे मी वळतोय. सर्वप्रथम या ठिकाणी मी आपली सर्वप्रथम कविता सादर करण्याकरता मी ते आवर्जून नाव घेतो गोवर्धन रामटेके साहेब यांचं की त्यांनी आपली कविता सादर करावी. अखिल विश्वाला शांतीचा संदेश देणारे भगवान गौतम बुद्ध, बोधिसत्व, परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आजचे कार्यक्रमाचे अध्यक्ष, कवी संमेलनाचे श्री गुंडाने सर आणि सत्कारमूर्ती तसेच उपस्थित असलेले सर्व कविगण यांना मानाचा जय भीम. मी माझ्या कविता सादर करतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल 2 ओळी. या देशात अनेक होऊन गेले राजे, या देशात अनेक होऊन गेले राजे, मानवाच्या कल्याणासाठी पुढे कोणीच नाही धजे, मानवी हक्कासाठी बाबासाहेब रात्रीचे 2 वाजेपर्यंत राहत होते सज्जे. माझ्या कवितेचं शीर्षक आहे भीमराया वाणी जगात नव्हता असा कोणी गुणवान. जातीयवाद्यांना बाबासाहेबाची मुळीच नव्हती जाण, भीमराया वाणी जगात नव्हता असा कोणी गुणवान. लंडनच्या विद्यापीठात उभारून भीमरावाचा पुतळा आजी विद्यार्थ्यांना दाखविण्याकरिता उजाळा. भीमराव विद्यार्थ्याचे अंगीकारा थोडे तरी गुण, भीमराया वाणी जगात नव्हता असा कोणी गुणवान. भारतातला विद्यार्थी गुणवान होऊन गेला, भारतातला विद्यार्थी गुणवान होऊन गेला, लंडनच्या विद्यापीठाचे नाव लौकिक करून गेला. मातीतून निघाला तो हिरा मौल्यवान, भीमराया वाणी जगात नव्हता असा कोणी गुणवान. भीमरायाच्या शाळेखाली ज्ञानाची नव्हती ऊन, भीमरायाच्या शाळेखाली ज्ञानाची नव्हती ऊन, गरिबीचे दिवस गाठुनी विद्येची होती खान. अरे उपाशी पोटी जेवणाची राहत नव्हते भान, भीमराया वाणी जगात नव्हता कोणी गुणवान, कोणी गुणवान. महिलांच्या हक्कासाठी अर्थमंत्री पदाचा केला त्यांनी त्याग, महिलाच्या हक्कासाठी अर्थमंत्री पदाचा केला त्यांनी त्याग, तरी सरकारला त्याच्या कार्याची नाही आली जाग. सर्व लोक त्यांना बाबा म्हणतात असा होता तो शिलवान, भीमराया वाणी जगात नव्हता असा कोणी गुणवान. 4 अपत्य मातेत गाडले समाजाच्यासाठी, 4 अपत्य मातीत गाडले समाजाच्यासाठी, 7 व्यक्ती शिक्षणाकरिता परदेशात पाठविले समाजाच्या भल्यासाठी. त्यांनी गरिबीत जीवन काढले नव्हते ते धनवान, भीमराया वाणी जगात नव्हता असा कोणी गुणवान. तू देवही नव्हता, तू देवही नव्हता, देवदूतही नव्हता, तू देवही नव्हता, देवदूतही नव्हता, माणूस होता फक्त. तू देवही नव्हता, देवदूत नव्हता, माणूस होता फक्त. मानवाच्या हक्कासाठी स्वतः झिजून घालीत होता गस्त. अरे मानवाच्या लढ्याकरता अर्पून जाई भान, भीमराया वाणी जगात नव्हता असा कोणी गुणवान. यानंतर मी या ठिकाणी पुढच्या कवीला आमंत्रित करतो. राजेश्वरी नंदागौडी हजर असतील तर त्यांनी या ठिकाणी आपली कविता सादर करावी. दूर केलं भीमबाबाने मानसात आणलं, राहायला घर बाबाने दिलं, उच्च शिक्षण भीमान दिलं. राहायला घर बाबाने दिलं, उच्च शिक्षण भीमान दिलं. तरी अबोलियाचे नाव घेतच आहे, घेतच आहे. भीमा बुद्धाचे नाव घेशील का नाही तू सांग सांग सांग. अंधश्रद्धा सोडशील का नाही, सोडशील का नाही. भीमा बुद्धाचे नाव घेशील का नाही तू सांग सांग सांग. दुसरी माद आहे. हक्काचे सोडून भाड्याने जाता, राऊळत जाता न दर्ग्यात जाता, राऊळत जाता न दर्ग्यात जाता.
विहारात कधी टेकला का माता, बुद्धाशिवाय नाही तुम्हाचा दाता, बुद्धाशिवाय नाही तुम्हाचा दाता. बोल बोल तुला समजलं काय, समजलं काय, भीमा बुद्धाचे नाव घेशील का नाही तू, सांग सांग सांग. अंधश्रद्धा सोडशील का नाही, सोडशील का नाही, भीमा बुद्धाचे नाव घेशील का नाही तू, सांग सांग सांग. तिसरा आहे, सावंग्याच्या जत्रेला दरवर्षी जाता, राऊळात जाऊन मुजर पळता, राऊळात जाऊन मुजर पळता. अरे भूता खेताना अंगात आणता, एवढे करून न लागे हाता, एवढे करून न लागे हाता. दारू पिऊन गोंधळ तिथे घालतो का नाही, अरे घालतो का नाही, भीमा बुद्धाचे नाव घेशील का नाही तू, सांग सांग सांग. अंधश्रद्धा सोडशील का नाही, सोडशील का नाही, भीमा बुद्धाचे नाव घेशील का नाही तू, सांग सांग सांग. समोर आहे, शिवरात्रीला तुम्ही महादेवा जाता, दारू पिऊन तिथे कोंबडे खाता, दारू पिऊन तिथे कोंबडे खाता. जे नाही पाहिजे ते काम करता, शिव शिव म्हणून बोंब मारता, शिव शिव म्हणून बोंब मारता. अशा खोटाळ्या भक्तीला सोडतो की नाही, अरे सोडतो की नाही, भीमा बुद्धाचे नाव घेशील का नाही तू, सांग सांग सांग. अंधश्रद्धा सोडशील का नाही, सोडशील का नाही, भीमा बुद्धाचे नाव घेशील का नाही तू, सांग सांग सांग. 900 येतात ना, त्यातल्या 2 वडी मी सांगून देतो की हौशा गौशा नवशापैकी मी एक आहे, की हौशा गौशा नवशापैकी मी एक आहे, बुद्ध विचाराचा असून सुद्धा स्वतःला म्हणतो मी नेक आहे. तर यानंतर मी या ठिकाणी आमंत्रित करतो विशालभाऊ मोहोड यांना, त्यांनी आपली कविता सादर करावी. विशालभाऊ मोहोड. तथागत गौतम बुद्ध, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे चरणी विनम्र अभिवादन करतो आणि मी माझ्या कवितेला सुरुवात करतो. कवितेचं शीर्षक आहे आणखी एक बुद्ध हवा. जगी माजली अराजकता, माणसा माणसात दुरावा, जगी माजली अराजकता, माणसा माणसात दुरावा, मन मनाचा वैरी झाला त्याला कुणाचा पुरावा, मन मनाचा वैरी झाला त्याला कुणाचा पुरावा. आता तरी निर्मिका पलटू दे अशी हवा, आता तरी निर्मिका पलटू दे अशी हवा, या विश्वाला शांतीचा संदेश देणारा आणखी एक बुद्ध हवा, आणखी एक बुद्ध हवा, आणखी एक बुद्ध. माणूसा मेनाचा पुतळा, माणूसा मेनाचा पुतळा त्यात भावनेचा खेळ सारा, माणूसा मेनाचा पुतळा त्यात भावनेचा खेळ सारा. गडे कापायला कमी पडतात तलवारीच्या या धारा, गडे कापायला कमी पडतात तलवारीच्या धारा. संयमाचे शस्त्र धारण करून इतिहास घडू आम्ही नवा, या विश्वाला शांतीचा संदेश देणारा आणखी एक बुद्ध हवा, आणखी एक बुद्ध हवा, आणखी एक बुद्ध हवा. कधी क्रोध तर कधी शांती, कधी क्रोध तर कधी शांती, का चाले मनी अशी क्रांती, कधी क्रोध तर कधी शांती, का चाले मनी अशी क्रांती. विचाराची करून शुद्धता घडू दे नवीन उत्क्रांती. आंतरिक दुःख दूर व्हावं, आंतरिक दुःख दूर व्हावं अशी देरे एक दवा, आंतरिक दुःख दूर व्हावं अशी देरे एक दवा. आणि या विश्वाला शांतीचा संदेश देणारा आणखी एक बुद्ध हवा, आणखी एक बुद्ध हवा. सारीपुत्त आणि कश्यप सारखे, सारीपुत्त आणि कश्यप सारखे त्या काळी झाले महान विद्वान, सारीपुत्त आणि कश्यप सारखे त्या काळी झाले महान विद्वान. अशांना देव ज्ञानाचे धडे उतरवले त्यांचा अभिमान. कणभर ज्ञानाचा तोरा मिरवणाऱ्यांनो, कणभर ज्ञानाचा तोरा मिरवणाऱ्यांनो, करू नका असा गवगवा, कणभर ज्ञानाचा तोरा मिरवणाऱ्यांनो, करू नका असा गवगवा. या शांतीला संदेश देणारा आणखी एक बुद्ध हवा, आणखी एक बुद्ध हवा. अजातशत्रू आणि आम्रपाली सारखे, अजातशत्रू आणि आम्रपाली सारखे त्या काळी होते विधायक ढाल, अजातशत्रू आणि आम्रपाली सारखे त्या काळी होते एक अशी विधायक ढाल. जसा वाल्याचा झाला वाल्मिकी तसाच घडला अंगुलीमाल, जसा वाल्याचा झाला वाल्मिकी तसाच घडला अंगुलीमाल. अत्तदीप भव मानून सारे, अत्तदीप भव मानून सारे, स्वतःच्याच अहंकाराला हरवा. या विश्वाला शांतीचा संदेश देणारा आणखी एक बुद्ध हवा, आणखी एक बुद्ध हवा. विशाल सर, खरंच या जगाला एक नवीन बुद्ध पाहिजे, पण इथल्या बुरसटलेल्या लोकांनी जे विचारांनी त्रस्त झाले आहे ते लोक बुद्धांनाही सुद्धा स्वतःला म्हणून घेतात. तर 4 ओळी तुमच्यासाठी सुद्धा, की मौर्य वंशाच्या अशोकाने पाषाणावर बुद्ध कोरला आणि इथल्या बुरसटलेल्या विचारांच्या लोकांनी तोच आमचा बुद्ध चोरला. तर यानंतर मी इथे आमंत्रित करतो माननीय MB बागडे साहेब यांनी, त्यांनी आपल्या ठिकाणी कविता सादर करावी.
सर्व उपस्थित लोकांना माझ्याकडून सप्रेम जय भीम. सत्तेच्या बाजारात मेंदूचा लिलाव होता. सत्तेच्या बाजारात मेंदूचा लिलाव होता. संकरित बियाणांना तेथे भलताच भाव होता. माझ्या कवितेचं नाव आहे बोध. फुले शाहू आंबेडकरांचे नाव घेऊ, फुले शाहू आंबेडकरांचे नाव घेऊ, बहुजन सारे एक होऊ. मते कुणाची, मते कुणाची आणि सत्ता कुणाला, सारे मिळून बोध घेऊ, आता तरी शोध घेऊ. सर्व धर्म समभावाने सुराज्य स्थापिले, सर्व धर्म समभावाने सुराज्य स्थापिले. शिवबालाच त्या मुस्लिम द्वेषी ठरविले, त्या शिवबालाच मुस्लिम द्वेषी ठरविले. अहो शिवाजी आमचा, शिवाजी आमचा पण शिवसेना त्यांची, सारे मिळून शोध घेऊ, आता तरी बोध घेऊ. विषमतेच्या भिंती थाटल्या, विषमतेच्या भिंती थाटल्या, संतांनाही जाती वाटल्या. विषमतेच्या भिंती थाटल्या, संतांनाही जाती वाटल्या. ओ संत आमचे, संत आमचे पण महंत त्यांचे, आता तरी शोध घेऊ, सारे मिळून बोध घेऊ. सनातनी शाहीत धर्म बुडविले, सनातनी शाहीत धर्म बुडविले. माणसा माणसात दंगे घडविले. युवक आमचे, युवक आमचे पण संघटना त्यांची, युवक आमचे पण संघटना त्यांची, सारे मोडींनी शोध घेऊ, आता तरी बोध घेऊ. विमान तुकोबाचे वैकुंठी उडविले, विमान तुकोबाचे वैकुंठी उडविले. डोहात इंद्रायणीच्या अभंग बुडविले. अभंग तुक्याचे, अभंग तुक्याचे पण विचार त्यांचे, आता तरी शोध घेऊ, सारे मिळून बोध घेऊ. आमच्या शूरवीरांना त्यांनी टाळले, आमच्या शूरवीरांना त्यांनी टाळले. त्यांच्या पळपुट्यांना लिलया कवटाळले. इतिहास आमचा, इतिहास आमचा पण लेखडी त्यांची, सारे मिळून शोध घेऊ, आता तरी बोध घेऊ. व्रत वैकल्यातच गोठवून टाकल्या, व्रत वैकल्यातच गोठवून टाकल्या. शिक्षणापासून वंचित ठेवल्या. ओ सावित्री आमची, सावित्री आमची पण प्रगती त्यांची, सारे मिळून शोध घेऊ, आता तरी बोध घेऊ. जय भीम. दिलीप भाऊ शापामोहन सर यांना सुद्धा मी विनंती करतो की त्यांनी आपली कविता या ठिकाणी सादर करावी. महाकारुणिक भगवान गौतम बुद्ध, परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या ठिकाणी मी दोन ओळी ठेवतो. जातीवादी गिधाडे कितीही करो वलवल भीमा, जातीवादी गिधाडे कितीही करो वलवल भीमा. नवा इतिहास घडवायची सुरुवात झाली आता भीमा. कितीही बनो लाचार तुझे खोटे भीमभक्त, कितीही बनो लाचार तुझे खोटे भीमभक्त. गद्दारांना त्यांची जागा दाखवू आम्ही भीमा, दाखवू आम्ही भीमा. माझ्या कवितेचं शीर्षक आहे सारेच लुच्च आहे. सारेच लुच्च म्हणतात येथे मी भीमाचा बंदा आहे. सारेच म्हणतात येथे मी भीमाचा बंदा आहे. एकही नाही खरा सारेच लुच्च आहे, सारेच लुच्च आहे. मी असो की तू असो, मी असो की तू असो, सारेच हरामी आहो. ओठात आंबेडकर आपल्या, पोटात गांधी राहो. लाल तिरंगा हिरवा पांढरा, हाती भगवा आहे. एकही नाही खरा सारेच लुच्च आहे. जर मी भीमाचे खरे असतो आपण बंदे, जर भीमाचे खरे असतो आपण बंदे. चळवळीचे इतके झाले नसते वांदे. विचार पेलणाऱ्यांचा इथे अभाव आहे. एकही नाही खरा सारेच लुच्च आहे. तुकडे झाले चळवळीचे, तुकडे झाले चळवळीचे. पोट जातीचे झेंडे निळे, तुकडे झाले चळवळीचे. पोट जातीचे झेंडे निळे. प्रस्ताव पितांना डाव साधला, ढुंगणात ठोकले खिडे. गेली चळवळ लयाला, फक्त नेता खुर्चीत राहे. एकही नाही खरा सारेच लुच्च आहे.
ब्राह्मणशाही बसली बघा डोक्यावरती आता. ब्राह्मणशाही बसली बघा डोक्यावरती आता. पायरीन वागा जनता सारी नाहीतन खारे लाता. जनसुरक्षा विधेयक आता वाट आपली पाहे. एकही नाही खरा सारेच लुच्चे आहे. उद्ध्वस्त केले घर भीमाचं, उद्ध्वस्त केलं घर भीमाचं. राजकीय विचाराचं कोणी उघड कोणी लपून शेपूट धरून संघाचं. खरं सांगतो तुम्हा खोटं वाटण माहे. खरं सांगतो तुम्हा खोटं वाटण माहे. एकही नाही खरा सारेच लुच्चे आहे. नाचतो सारेच आम्ही भीम जयंतीत बेधुंद. नाचतो खरंच आम्ही, नाचतो सारेच आम्ही भीम जयंतीत बेधुंद. संविधान धोक्यात आहे नाही कुणास गंध. बाप अडाणी घाम गाडतो, बाप अडाणी घाम गाडतो. शिकला कुठं आहे एकही नाही खरा सारेच लुच्चे आहे, सारेच लुच्चे आहे. धन्यवाद. जय भीम. त्यानंतर पुढचे कवी हंसराजजी रंगारी साहेब यांनी हजर राहावे. हंसराज रंगारी सर यांना मी विनंती करतो की त्यांनी आपली कविता सादर करावी. सर्वांना मैत्रीपूर्ण जय भीम. माझ्या कवितेचं नाव आहे मित्रांची सभा. तर मित्रांची सभा हे जे कविता आहे तुम्ही यांना गझल पण म्हणू शकता. मित्रांची सभा नेहमी भरविली पाहिजे. मित्रांची सभा नेहमी भरविली पाहिजे. त्यात एकमताने निर्णय घेतला पाहिजे. सर्व वाईट गुणांना टाळून सद्गुणांना मान्यता दिली पाहिजे. कुशल कर्माचा प्रस्ताव ठेवून विकारावर चर्चा झाली पाहिजे. कुशल कर्माचा प्रस्ताव ठेवून विकारावर चर्चा झाली पाहिजे. लोभ मोह द्वेष दूर करण्याचा ठराव मंजूर झाला पाहिजे. सर्व मित्रांनी चर्चेत भाग घेतला पाहिजे. सर्व मित्रांनी चर्चेत भाग घेतला पाहिजे. व्यर्थ बडबड न करता शांततेने सभा पार पाडली पाहिजे. आरोग्य व स्वच्छता यावर चर्चा झाली पाहिजे. आरोग्य व स्वच्छता यावर चर्चा झाली पाहिजे. करणे आपली व्याधी दूर रोज समाधी केली पाहिजे. लहानांना प्रेम देऊन ज्येष्ठांचा आदर केला पाहिजे. लहानांना प्रेम देऊन ज्येष्ठांचा आदर केला पाहिजे. परिसर स्वच्छ टापटीप ठेवून धार्मिक चर्चा झाली पाहिजे. आसक्ती सोडून देऊन गरजूंची गरज भागविली पाहिजे. सम्यक मार्गाने आजीविका करून दानाची भावना ठेवली पाहिजे. स्वतःचा, मित्रांचा, समाजाचा विकास झाला पाहिजे. शत्रुत्व न ठेवता मित्रांची सभा गाजविली पाहिजे. मित्रता सुंदर नसली तरी चालेल. मित्रता सुंदर नसली तरी चालेल पण शोजबळता असली पाहिजे. सुगंध नसला तरी चालेल पण दरवड मात्र असली पाहिजे. नातं नसलं तरी चालेल पण आपुलकीचं बंधन असलं पाहिजे. भेट होत नसली तरी चालेल पण गोड संवाद मात्र असला पाहिजे. एक दुसऱ्यांचे विचार पटणारे मित्र जोडले पाहिजे. एक दुसऱ्यांचे विचार पटणारे मित्र जोडले पाहिजे. सहकार्याची भावना ठेवून सुखदुःखाचा गाडा ओढला पाहिजे. गर्वातला मीपणा, अहमपणा खोल गाडला गेला पाहिजे. गर्वातला मीपणा, अहमभाव खोल गाडला गेला पाहिजे. आणि समाजात खरा हितचिंतकाचा ओघ वाढला पाहिजे. इतिहासाचे अवलोकन झाले पाहिजे. इतिहासाचे अवलोकन झाले पाहिजे. शत्रू कोण आणि मित्र कोण हे ओळखता आले पाहिजे. अंत्ययात्रेत भेटणारा मित्र
अंत्ययात्रेत भेटणारा मित्र खरोखर रडला पाहिजे आणि डोळ्यातला त्या थेंब त्याचा खाली पडला पाहिजे. कारण मित्राविना जीवन शून्य आहे. शेंबडा का असो ना, पण एक मित्र असणं जरुरी आहे. खूप सुंदर असं, हा, अशी सत्कार झालेच पाहिजे आणि मित्र असल्याशिवाय मित्राची सभा होऊ शकत नाही. खूप सुंदर असं सर मित्रांवरती आपण या ठिकाणी 4 ओळी मी सर आपल्यासाठी देऊ इच्छितो की दुःख अडवायला उंबऱ्यासारखा. प्राध्यापक अनंत राऊत सर एक सुंदर अशा 4 ओळी बोलून गेले आहेत की दुःख अडवायला उंबऱ्यासारखा, मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा, चालताना मधी रात आली कधी, चालताना मधी रात आली कधी, एक असा मित्र कर, एक असा मित्र कर, काजव्यासारखा, मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा. धन्यवाद सर. खूप सुंदर अशी आपण मित्रांवरती त्या ठिकाणी कविता प्रस्तुत केली. यानंतर मी पुढचे कवी प्राध्यापक देवानंद पाटील साहेब यांना मी विनंती करतो की त्यांनी आपली कविता सादर करावी. अरे तुम्ही रोज खाता बदाम पिस्ता, अरे तुम्ही रोज खाता बदाम पिस्ता, आणि बाबासाहेब झाला नसता तर उपाशी मेला असता, आणि बाबासाहेब झाला नसता तर उपाशी मेला असता. माझ्या कवितेचं शीर्षक आहे चळवळ. चळवळ शांत, चळवळ शांत, चळवळ विभक्त, चळवळ शांत, चळवळ विभक्त, सगळीकडे मशान शांतता, सगळीकडे मशान शांतता. प्रस्थापितांशी पंगा घेणाऱ्यांना, फुले शाहू आंबेडकरांच्या वारसदारांना प्रश्न. प्रस्थापितांशी पंगा घेणाऱ्यांना, फुले शाहू आंबेडकरांच्या वारसदारांना प्रश्न. आपले पुढे काय, आपले पुढे काय. मंथन चिंतन चर्चा ठराव पारित, मंथन चिंतन चर्चा ठराव पारित. संघटन करून रस्त्यावर उतरू, संघटन करून रस्त्यावर उतरू, आंबेडकरी स्पिरिट डोक्यात घेऊ. संघटन करून रस्त्यावर उतरू, आंबेडकरी स्पिरिट डोक्यात घेऊ. महापुरुषांचे विचार खोडायचा नाही, महापुरुषांचा विचार खोडायचा नाही. चळवळ बुडू द्यायची नाही, चळवळ बुडू द्यायची नाही. श्वास असेपर्यंत, श्वास असेपर्यंत, श्वास असेपर्यंत. धन्यवाद. जय भीम. आता वरिजयांनी, आता वरिजयांनी अंधार फस्त केला, झोडीत सूर्य त्यांच्या वाढीत चालेलो मी. या गरिबांच्या झोडीत ज्ञानाचा सूर्य ओतणाऱ्या तथागत गौतम बुद्ध, न्यायपंडित, कपोलकल्पित भगवंतालाही लाजविणारे, सर्व शास्त्रात दिग्विजय ठरलेले, सर्व विद्या संपन्न, अचलवीर, आकाशातील सूर्य आणि पूर्ण चंद्राप्रमाणे सुशोभित सद्धम्म मार्गदर्शक, धर्मप्रवर्तक, परमपूज्य डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर या पृथ्वी तलावर, या महाराष्ट्र भूमीवर ज्यांचे उपकार आहेत अशा संपूर्ण थोर पुरुषांना मी प्रथम विनम्र वंदन करतो. आणि या तथागत TV तर्फे सुरू असलेल्या या परिवर्तनवादी कवी संमेलनात मी प्राध्यापक अरुण बाबारावजी बुंदेले, अध्यक्ष कैलासवासी मैनाबाई बाबारावजी बुंदेले स्मृती प्रतिष्ठान अमरावती, एक तथागत नावाचा अभंग या ठिकाणी मी सादर करतो. गौतमाचा जन्म, गौतमाचा जन्म, गौतमाचा जन्म लुंबिनी वनात, गौतमाचा जन्म लुंबिनी वनात, जगाच्या मनात तथागत, जगाच्या मनात तथागत. माता महामाया, माता महामाया, पिता शुद्धोधन, माता महामाया, पिता शुद्धोधन,
करी उद्बोधन संस्कारांचे 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 महाप्रजापती महाप्रजापती गौतमी संस्कार महाप्रजापती गौतमी संस्कार तेजस्वी विचार प्रसविले प्रसविले चार आर्य सत्य चार आर्य सत्य चार आर्य सत्य बुद्ध शिकवण चार आर्य सत्य बुद्ध शिकवण दुःख निवारण आयुष्यात करू अध्ययन करू अध्ययन बुद्ध जीवनाचे करू अध्ययन बुद्ध जीवनाचे तत्व गौतमाचे पंचशील पंचशील सम्यक सन्मार्ग सम्यक सन्मार्ग आर्य अष्टांगिक सम्यक सन्मार्ग आर्य अष्टांगिक वट प्रासादिक जीवनाची जीवनाची जनकल्याणाचा 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 अज्ञानाचा प्रकाश जनकल्याणाचा अज्ञानाचा प्रकाश जीवन सदेश जीवन संदेश मानवाचे मानवाचे गौतम बुद्धांना गौतम बुद्धांना गौतम बुद्धांना करीतो नमन गौतम बुद्धांना करीतो नमन करांनी वंदन कोटी 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 धन्यवाद. जय भीम जय तथागत. तुम्ही जेव्हा जवळमाड सुरू केला होता मला बुंदिले साहेब मागच्या समजले तेव्हा चेहरा पाहिला मला माहिती नव्हतं बुंदिले कोण परंतु ते बुंदिले साहेब कोण हे माहित नव्हतं परंतु योगायोग त्या जबरमार जेव्हा मी चालवायचा तेव्हा हे पाठवायचे लेख हा तर आज त्याची हे दुसरी भेट माझी पण मी तेव्हा ओळखतही नव्हतो पण ते लेख पाकिटनं पाठवत होते तेव्हा माझे ते पुस्तक वगैरे निघायचे तर त्यावेळेस तेव्हा मला आता 30 वर्षानंतर त्याची भेट झाली. हा एक विशेष म्हणजे म्हणून हे सांगायचं होतं. धन्यवाद. काही फरक वाटते का तेव्हा पाहिलंच नव्हता चेहरा मी. अभिनंदन सर तुमचं. थँक्यू. चॅनल अमरावती महाराष्ट्राच्या वतीने हा जो कार्यक्रम होत आहे तर त्यानिमित्त मी मुख्य संचालक तथागत TV चॅनल अमरावती महाराष्ट्र यांना माझा हा 11वा काव्यसंग्रह अर्थात दुसरा काव्यसंग्रह आणि 11वा पुस्तक सासण्यावर भेट देतो. थँक्यू थँक्यू. ज्यांना तथागत TV वाले या टीम या सर्वांच्या वंदनीय भदंत संगपाल भंतीजी कार्यक्रमाचे सन्माननीय अध्यक्ष अविनाश भाऊ गुंडाणे आजच्या कार्यक्रमाला सत्कार मूर्ती म्हणून लाभलेले आमचे खडसे सर प्रधान सर आणि जवंजाळ सर आणि सर्व तथागत TV चॅनलचे संचालक माननीय अरुण वानकडे सर आमचे सागर गडलिंगे सर आणि समस्त टीम आपणा सर्वांना क्रांतिकारी जय भीम. या ठिकाणी मी एक गझल ठेवतो आणि तरुणमध्ये ठेवतो गाऊन. लोकशाही भारताची लोकशाही भारताची वाचवा आता तरी देशहिताची मानी दाखवा तरी
देशहिताची मानी दाखवा आता तरी, भान थोडे ठेवूनी जा कर्तव्याला जागुनी, भान थोडे ठेवूनी जा कर्तव्याला जागुनी, जागल्यांनो झोपल्यांना जागवाता तरी, आपुल्याची या कलेची, आपुल्याची या कलेची छाप पाडूनी जगी, भारताची शान जन हो वाढवा आता तरी, भारताची शान जन हो वाढवा आता तरी, शोषितांनो वंचितांनो, शोषितांनो वंचितांनो, द्या मनाला चालना, न्यायदानी लोकनेता पाठवाता तरी, धार काही लेखनीची, धार काही लेखनीची, वासू भासू बोथड लागली, लेखनीला या प्रविंदा पाजवाता तरी, लेखनीला या प्रविंदा पाजवाता तरी, लोकशाही भारताची वाचवा आता तरी, वाचवा आता तरी. जय भीम, जय भारत. कवी संमेलन आणि सत्कार कार्यक्रमाचे संपूर्ण संचालनाची धुरा सन्माननीय कवी सुशांत बेसांसोर यांनी योग्यरित्या पार पाडली आहे. त्यांच्या बहारदार कवी संमेलनाने, खरं तर बहारदार संचलनाने या कवी संमेलनाची शोभा वाढली, रंगत आली आणि त्यांची कविता या ठिकाणी झालीच पाहिजे, कारण ते कवी देखील आहेत, संचलन करते जरी असले तरी ते कवी आहेत. तर त्यांच्यासाठी मी दोन ओळी ठेवतो. एक माझा एक शेर आहे, येणार मी नव्याने टाकून कात आता, येणार मी नव्याने टाकून कात आता, दिसणार या जगाला मातीत राबताना, दिसणार या जगाला मातीत राबताना. सुशांत बेसांसोर. धन्यवाद सर. अशी कविता तुमच्या संचलनामध्येच थोड्या कविता सादर केल्या मी ऐकल्याच आहे तुम्ही, तर आवश्यकता नाही वाटत मला तरी सर. तर ठीक आहे, तुमच्यासाठी दोन ओळी आणखी सांगितलं. काल आपली सम्राट अशोक जयंती होऊन गेली, तर दोन ओळी माझ्या सम्राटाकरता की ज्यांच्या मनगटातून बुद्धांचा विचार जेव्हा त्यांच्या मस्तकी गेला तेव्हा ती तलवार त्यांच्या पायदळी पडली, तर त्या राजांनी सुद्धा त्यावेळी विचार केला असेल की अस्वस्थ झालो मी युद्ध करूनी. सम्राट अशोकांनी त्यावेळी त्यांच्या मनात असा विचार केला असेल की अस्वस्थ झालो मी युद्ध करूनी, जगाचा मी राजा होतो. अस्वस्थ झालो मी युद्ध करूनी, जगाचा मी राजा होतो. आता सांगा कुणावर राज करू मी, बुद्ध जिंकुनी हरलो होतो, बुद्ध जिंकुनी हरलो होतो, बुद्ध जिंकुनी हरलो होतो. तर माझी या ठिकाणी कविता आपल्या समोर सादर करतो. काही चूकबोल झाली तर माफ करा. झुला घेऊनी शिक्षणाचा उंच भरारी घेत आहे, झुला घेऊनी शिक्षणाचा उंच भरारी घेत आहे अन मनुवाद्यांच्या विचारांना करारी मात देत आहे, करारी मात देत आहे. वार करतील अनेक गिधाडे, जिद्दीने मी पण कणखर आहे. वार करतील अनेक गिधाडे, जिद्दीने मी पण कणखर आहे. अरे भीमाच्या रक्ताचा मी छावा, मला वाघासारखे मरणे पसंत आहे, मला वाघासारखे मरणे पसंत आहे. लाथ मारेल छाताड्यावर,
असा एक दिवस येणे आहे. लाथ मारेल छाताड्यावर असा एक दिवस येणे आहे. विसरू नका मनुवाद्यांनो, विसरू नका मनुवाद्यांनो, आजही भीमाची जात जिवंत आहे, आजही भीमाची जात जिवंत आहे. आणि या शेवटल्या 4 ओळी की या सर्व याच्यामध्ये युद्धांमध्ये काही पडलेलं नाही आहे, कारण ह्या 4 ओळीने हे सर्व सिद्ध होऊन जाईल की एक वार 56 ठार अशी आमची कहाणी आहे. एक वार 56 ठार अशी आमची कहाणी आहे. अरे चुकून बुद्धाशी ओळख दिली भीमाने आम्हा, चुकून बुद्धाशी ओळख दिली भीमाने आम्हा, नाहीतर रक्तात आजही आमचा भीमा कोरेगाव जिवंत आहे, भीमा कोरेगाव जिवंत आहे, भीमा कोरेगाव जिवंत आहे. जय भीम, जय भारत. धन्यवाद. बुद्धाचा संदेश घेऊन बाबासाहेबांनी जे कार्य केलं आणि जगाला सुखी करण्याकरता, जग सुखी होण्याकरता जे त्यांनी संविधान लिहून, हिंदू कोड बिल आणि बरेचसे कायदे लिहून भारत असे आमचे विश्वरत्न बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करते. तसेच आमचे तथागत चॅनलचे अध्यक्ष आणि पूर्ण तथागत चॅनलची टीम आणि सर्व आलेले कवी मित्रमंडळी, बंधू आणि माझ्या कार्यकर्त्या भगिनी सर्वांना मी मैत्रीपूर्ण जय भीम. भीम आता जी कविता झाली आहे ती मी भीमाचा बछडा आहे किंवा मी भीमाचा वाघा म्हणजे वाघासारखा आहे ना, पण भीमानं बुद्धाचा धम्म देऊन जगाला सुखी करण्याकरता बुद्धाचा धम्मच दिला. का दिला? कारण की भीमामध्ये बुद्धाच्या धम्माची एक जागृतीपूर्ण भीमानं त्याचा अभ्यास केला आणि जग सुखी होण्याकरता भीमाचा धम्मच आहे, बाकी काही नाही हे ओळखलं आणि भीमाचा धम्म दिला. भिक्षू संघातून त्यांनी दीक्षा घेतली. दरेकाना दीक्षा द्यावी ही सांगितली, कारण की भिक्खू कमी पडतील. दरेकाला दीक्षा द्यावी आणि मैत्रीच्या भावनेनं सर्वांनी धम्म पदावर राहून, धम्म मार्गावर राहून आणि आपल्यामध्ये मैत्री निर्माण करावी. म्हणून एकदा भगवान बुद्ध आणि आनंद बसलेले असताना आनंदाने विचारलं, भगवान बुद्ध धम्म हा मैत्रीवर अर्ध मैत्री आहे. आणि भगवान बुद्ध काय म्हणतात, नाही आनंदा, बुद्ध धम्म हा कल्याण मैत्रीवर आहे. म्हणून 2 शब्द मी मैत्रीवर बोलतो. मैत्री भावना आपल्या हृदयात दडली आहे. मैत्री भावना सर्वांच्या हृदयात दडली आहे. मैत्री ही विकसित करण्या सर्वांनी प्रयत्न करायचे आहे. मैत्री ही विकसित करण्या सर्वांनी प्रयत्न करायचे आहे. मैत्री तुमची अपार राहो सर्व काळ. क्षमा शांती गुणांनी असावी ती निरंतर काळ. क्षमा शांती गुणांनी ती असावी निरंतर काळ. चित्त ना मळू द्यावे, जागृत राहावे तत्काळ. चित्त ना मळू द्यावे, जागृत राहावे तत्काळ. कितीही अडचणी असतील जरी, कितीही अडचणी असतील जरी, राहावे तरी सावध राहावे तत्काळ. कितीही अडचणी आल्या जरी सावध राहावे तत्काळ. मैत्रीचे गुण सर्वांमध्ये भरलेले आहेत. मैत्रीचे गुण हे सर्वांमध्ये भरलेले आहेत. संकटी तोंड देऊन तिला टिकवणे आहे. दुःखाचे घुटके गिळून तिला सर्व प्राणी मात्रावर मैत्री जपली करणे आहे. धार्मिक जीवनातून प्रतिज्ञाबद्ध व्हायचे आहे. उद्देशून आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला या सृष्टीवर माणूस कसं बनविलं
कुठे बनविलं तर मी स्वतः कविता लिहिण्याचा प्रयत्न केला. काही चूक झाल्यास मला सांगाल, म्हणजे माझी अधिक सुधारणा होईल. तरी मी माझी कविता मी सादर करतो. आम्हा भीमाने दीक्षा भूवर, आम्हा भीमाने दीक्षा भूवर माणूस बनविले, आम्हा भीमाने दीक्षा भूवर माणूस बनविले, पुनर्जीवित बुद्ध धम्माचे चक्र फिरले. आम्हा भीमाने दीक्षा भूवर माणूस बनविले, पुनर्जीवित बुद्धाचे धम्म चक्र फिरविले. विश्वशांतीचा नवक्रांतीचा, विश्वशांतीचा नवक्रांतीचा बुद्ध शोधुनी, विश्वशांतीचा नवक्रांतीचा बुद्ध शोधुनी, नाग नदीच्या नागपुरात आम्हा बसविले. येथे क्रांती बुद्ध शांती नांदविले भीमाने, इथे क्रांती बुद्ध शांती नांदविले भीमाने, परिवर्तन जीवनी आमच्या नवे घडविले. विश्वतारक ज्ञानबुद्धाचे हृदय पेरून, विश्वतारक ज्ञानबुद्धाचे हृदय पेरुनी, जीवन आमचे या सृष्टीवर सुगंधी फुलविले. अतिविषारी त्या काटेरी, अतिविषारी त्या काटेरी वनाच्या मधून, अतिविषारी त्या काटेरी वनाच्या मधून, बुद्ध विहारी नेऊन आम्हा भीमाने झुलविले. अतिविषारी त्या काटेरी बनाच्या मधुनी, अतिविषारी त्या काटेरी बनाच्या मधुनी, बुद्ध विहारी नेऊन आम्हा भीमाने झुलविले. शेवट आहे. क्रांतिभूषण बाबा भीमाने कोटी कोटीला, क्रांतिभूषण बाबा भीमाने कोटी कोटीला, जावनी शरण बुद्धा चरणे भीमाने झुकविले. जावनी शरण बुद्धाला. थोडी 2 मिनिट अधिक परवानगी मानतो. एक आपल्याही समाजामध्ये अंधश्रद्धा आहे, बुवाबाजीचा नाद आहे. म्हणून विषय जरी जुना असला तरी कविता सादर केल्यावर जुना राहणार नाही, नवीन होईल. म्हणून कविता जरा वेगळी आहे, अर्थाचा अनर्थ कोणी करू नये. म्हणून कविता हे आसाराम बापूर आहे. म्हणून मला सांगायचे आहे, वारे आसाराम तुझा नारायण साई, वारे आसाराम तुझा नारायण साई, त्यालाही लाज नाही तुलाही लाज नाही. वारे आसाराम तुझा नारायण साई, त्यालाही लाज नाही तुलाही लाज नाही. ज्यांनी मानले होते तुम्हाला गुरु, त्यांच्या कुटीमध्ये जेव्हा लोक राहत होते, लहान मोठे होते, त्यांना गुरु मानत होते. ज्यांनी मानले होते तुम्हाला गुरु, तुम्ही तिथे झाले सुरू. तुमच्या कुटीमध्ये चालवते ती घसाई, वारे आसाराम तुझा नारायण साई, त्यालाही लाज नाही तुलाही लाज. अशोक सम्राट महामानव डॉक्टर आंबेडकर या महामानवाला अभिवादन करतो. आणि आज तथागत टीव्ही चॅनल यांच्यातर्फे या ठिकाणी एक सुंदर असं कवी संमेलन या ठिकाणी आयोजित करण्यात आलं. या कवी संमेलनाचे अध्यक्ष आदरणीय लोकांनी साहेब, तसेच उपस्थित धर्मपीठावर उपस्थित सर्व कवी पाठकांनी, सर्व कवी मंडळ आणि आमच्या या तथागत टीव्ही चॅनलचे सन्माननीय आमचे संचालक अरुणभाऊ वानखळे आणि आमची तथागत टीव्ही चॅनलचे संपूर्ण टीम, या सर्वांना माझ्या क्रांतिकारी जय. या ठिकाणी सर्वांनी सुंदर अशी कविता म्हटलं, छान कविता सर्वांनी म्हटल्या. आमचं हे तथागत टीव्ही चॅनल जवळपास 8 ते 10 वर्षापासून सुरू आहे आणि आपल्या सहकार्यानं, आपल्या आशीर्वादानं हे तथागत टीव्ही चॅनल त्या ठिकाणी सुरुवात आहे. आणि असंच आमच्या या तथागत टीव्ही चॅनल आपल्या सर्वांचं त्या ठिकाणी सहकार्य असू द्या. कारण कसं आहे, सहकार्याशिवाय कोणतंही चॅनल चालत नाही. म्हणून आपला एक विनंती आहे की आपण सुद्धा आमच्या या तथागत टीव्ही चॅनलला सर्वांनी सहकार्य करावं. आणि म्हणून म्हणायचं आहे, तळमळते आज रडते निळ्या पाखराची मान, तळमळते आज रडते निळ्या पाखराची मान, पाखराची हिमान, पाखराची हिमान, निळ्या पाखराची मान. तळमळते आज रडते निळ्या पाखराची मान,
पाखराची हिमान निळ्या पाखराची मान तळमळते आदरते निळ्या पाखराची मान उपाशी पिला सागी निंदायची रानमाळ चोचीत आणुनिया भरवायची जीव पाळ वाचलेली काही तोड वाचलेली काही तोड तशीच झोपीदार पाखराची हिमान निळ्या पाखराची मान तळमळते आदरते निळ्या पाखराची मान भिजलेल्या आसवाची माय तुला जकीव या पोटी यातनाना दिले तुनावे जीव रंजलेल्या या युगाची हो रंजलेल्या या युगाची तुझ पंख झाली पाय तुझ पंख झाली पाय पाखराची हिमान निळ्या पाखराची मान तळमळते आदरते निळ्या पाखराची मान तळमळते आदरते निळ्या पाखराची मान चा संदेश देणारे महाकरुणिक तथागत सम्यक संबुद्ध बुद्धिसत्व विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या मामांना त्रिवार अभिवादन। आज तथागत TV चॅनलने या ठिकाणी जो दुहेरी असा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे सत्कार समारंभासहित मान्यवरांच्या या ठिकाणी खऱ्या अर्थानं ज्याला परिवर्तनाला चालना देणारी जी चळवळ असेल त्या चळवळीतलं एक या ठिकाणी कवी संमेलन या ठिकाणी आयोजित केलं आणि त्या कवी संमेलनाच्या माध्यमातून ज्या जगाला परिवर्तनाची भाषा आपण देतो तो एक भाग या ठिकाणी ठेवला त्यामुळे त्यांचं या ठिकाणी मी अभिनंदन करतो। आणि मी या ठिकाणी माझी एक छोटीशी आता कॉलेज जीवनापासून ज्या कविता करतात त्यातली एक कविता मी तुम्हाला म्हणून दाखवतो। सुंदर आहे आणि त्यापुढे मित्रासाठी दोन शब्द म्हणतो। जे भेटले ते यार दिलदार निघालेत माझ्या ठेवीत सारे कलदार निघालेत दुनियेत वैरी माणूस माणसाचा माझ्या मानसात सारे जानदार निघालेत माझ्या मानसात सारे जानदार निघालेत। माझ्या या कवितेचं नाव आहे श्रद्धा। तुझ्या चरणात लीन मी बुद्धा तुझ्या चरणात लीन मी बुद्धा माझ्या हृदयात कोरली श्रद्धा तुझ्याच दरबारी लाभिते मुदिता अमृत तुल्य 10 पारामिता सारनाथात तूच तू बुद्धा तुझ्या चरणात लीन मी बुद्धा थोर शांतीची 10 दिशे वाहे सौख्यालाही उधान ते यावे मार्गदाताही तूच तू बुद्धा तुझ्या चरणात लीन मी बुद्धा इथेच अर्थ इथेच संबोधी कुणी रंगावे त्या अनुयुद्धी लढाया पंचशील पुरे बुद्धा तुझ्या चरणात लीन मी बुद्धा वेढे अध्यात्म ते चमत्कारी वेढे अध्यात्म ते चमत्कारी ईशवादात गोवली सारी विषु निर्वाणी तूच तू बुद्धा माझ्या हृदयात कोरली श्रद्धा तुझ्या चरणात लीन मी बुद्धा तुझ्या चरणात लीन मी बुद्धा। जय भीम। संपूर्ण विश्वाला शांतीचा समतेचा संदेश देणारे तथागत भगवान बुद्ध ज्या महामानवाने आपल्याला नानांचा सन्मान स्वाभिमानाचा दिवस ते विश्वभूषण गोपीसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना मी कोटी कोटी वंदन करते आणि माझी एक कविता सादर करते। कवितेचं नाव आहे संविधान। मी एक कविता जमत नाही पण पुरेपूर प्रयत्न करते। तुझं आणि माझं भारतीय संविधान देशाचं तुझं आणि माझं संविधान देशाचं यात माझेही हित आहे यात तुझेही हित आहे यात माझेही हित आहे यात तुझेही हित आहे। अरे नादान माणसा भारतीय संविधान हे मानवतेचं गीत आहे हे मानवतेचं गीत आहे हे मानवतेचं गीत आहे। ना तुझा धर्म श्रेष्ठ ना तुझा धर्म श्रेष्ठ ना माझा धर्म कनिष्ठ आहे ना तुझा धर्म श्रेष्ठ ना माझा धर्म कनिष्ठ आहे। भारतीय संविधान धर्मनिरपेक्ष आहे भारतीय संविधान धर्मनिरपेक्ष आहे। ना जगण्यात तुला बंदी आहे ना शिकण्यात तुला बंदी
ना जगण्यात तिला बंदी आहे, ना शिकण्यात तिला बंदी, ना तू शेत आहे ना तू बेट आहे. भारतीय संविधान समतेची भेट आहे. भारतीय संविधान समतेची भेट आहे. भारतीय संविधान समतेची भेट आहे. ही न्यायालयाची मिसाल आहे. संविधान ही न्यायालयाची मिसाल आहे. संविधान ही न्यायालयाची मिसाल आहे. यात बंधुत्व खुशाल आहे. यात बंधुत्व खुशाल आहे. भारतीय संविधान स्वातंत्र्याची मशाल आहे. भारतीय संविधान स्वातंत्र्याची मशाल आहे. तू एक टोक आहेस, अरे नादान माणसा, तू एक टोक आहेस, मी एक टोक आहे. भारतीय संविधान जोडण्याचा रस्ता एक आहे. भारतीय संविधान जोडण्याचा रस्ता एक आहे. तुझं संविधान हे माझं संविधान आहे. हे तुझं संविधान आहे, हे माझं संविधान आहे. अरे नादान माणसा, भारतीय माणसाच्या हितासाठी लोकशाही ही फक्त एकच साध्य आहे. लोकशाही एकच साध्य आहे. अशा या संविधानाच्या कवितेला मी कोटी कोटी वंदन करते आणि माझ्या कवितेला सुरुवात करते. जय भीम, काळजी गरज नाही सर. आणि हा उपक्रम चालू केलाय त्या टीव्ही चॅनलच्या माध्यम जे महापुरुषांचे विचार इतरांपर्यंत पोहोचावे हा आमचं माध्यम आहे सर. सर्वांनी सपोर्ट करा आणि आमच्यापर्यंत पुरेपूर आम्हाला प्रयत्न करा. संघटित संघटित नवा इतिहास घडवूया रे. श्री भीमाच्या लेकरा संघटित व्हा रे, संघटित व्हा. नवा इतिहास घडवूया रे. श्री भीमाच्या लेकरा लोकली संध्या राशी कटेरी संध्या उशाई वैरी. वाट काटेरी उगवली सारी लोपवली संध्या उशारी. पडल्या या दर्या डोंगर का पारा हिरवाळा दिसनाई फेरे. वाट काटेरी उडवली सारी लोपली संध्या उशारी. पडल्या या दर्या डोंगर का पारा हिरवाळा दिसनाई फेरे. हा सुकलेला मळा भीमरायाचा मळा. हा सुकला जो धडा श्री भीमाचा मळा. पूर्वी का पाणी तिथे रे. संघटित व्हा रे, संघटित व्हा. नवा इतिहास घडवूया रे. श्री भीमाच्या लेकरा दुष्ट जनाची त्या जुंबी अन्याची पेटविली जाणे मशाल. ही नदीनासाठी झटला पाठीशी होता तो नेता खंबीर. दुष्ट दुर्जनाची त्या जुल्म अन्यायाची पेटविली जाणे मशाल. ही नदीनासाठी झटला पाठीशी होता तो नेता खंबीर. ही झिजविली काया श्री भीमाची माया. ही झिजविली काया श्री भीमाची माया. घडविला क्रांती इथे रे. संघटित व्हा रे, संघटित व्हा. अविनाश गुंडाने सर आपली कविता सादर करते. भारताचा सातबारा ज्यांच्या नावावर आहे असे बहुजनांचे राजे सम्राट अशोक, त्याचप्रमाणे अखिल विश्वाला शांतीचा संदेश देणारे तथागत भगवान गौतम बुद्ध आमच्या भंगार आयुष्यावर प्रथमच धर्मांतराच्या माध्यमातून केलेली जी प्रक्रिया आहे असे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, त्याचप्रमाणे तमाम बहुजनांच्या उद्धारक या सर्वांना माझा प्रणाम पंचांग. या परिवर्तनवादी कवी संमेलनामध्ये जवळपास 13 कवींनी सहभाग घेतला. कवी संमेलनाच्या पूर्वी जो सत्काराचा कार्यक्रम होता
तो कार्यक्रम पार पडला. त्याला लागूनच कवी संमेलनाचं सत्र सुरू झालं. त्या कवी संमेलनामध्ये 13 कवी, त्यामध्ये गोवर्धन रामटेके यांनी सुंदर अशी कविता सादर केली. त्यांनी भीमराया या जगात, भीमराया वाणीत जगात नव्हता कोणी, असं गुणवान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं त्यांनी जे जीवन आहे ते त्यांच्या कवितेतून मांडणी केली. त्याचप्रमाणे धम्मनायक ठवरे गुरुजी यांनी एक कविता सादर केली. त्यांच्या कवितेचं शीर्षक होतं तू सांग सांग सांग. त्यांनी त्यांच्या कवितेतून अंधश्रद्धेवर प्रहार केला. सुंदर अशी कविता होती. बुद्धाचे नाव घेशील का आणि अंधश्रद्धा सोडशील की नाही, तू सांग सांग सांग. आमचे मित्र विशाल मोहोळ त्यांनी सुद्धा एक सुंदर अशी कविता सादर केली की आणखी एक या जगाला बुद्ध हवा. त्यांच्या कवितेतून बुद्धाचं जे दर्शन आहे ते दर्शन त्यांनी दर्शविलं की या जगाला विश्व शांतीचा संदेश देणारा आणखी एक बुद्ध हवा. त्यानंतर MB बागडे सर यांनी सुद्धा एक कविता सादर केली. त्याच्यामध्ये फुले शाहू आंबेडकरांचे नाव घेऊन मते कुणाची सत्ता कुणाची आणि याचा तरी तू बोध घेशील का. ज्या मतदार वर्गाला त्यांनी उद्देशून समाजाला एक प्रबोधनात्मक त्यांनी त्या कवितेतून एक संदेश दिलेला आहे. आमचे मित्र दिलीप छापामोहन सर यांनी सुद्धा एक कविता सादर केली. त्यांनी त्यांच्या कवितेतून एक प्रहार केला. तो प्रहार इतका जबरदस्त प्रहार होता की सारेच म्हणतात येते की मी भीमाचा बंदा आहे, पण येते सारेच आता लुच्चे आहेत. विचार पेरण्याचा येते अभाव आहे, येते एकही नाही खरा, सारेच आता लुच्चे आहेत. सुंदर असं त्यांनी एक प्रबोधनात्मक आणि जे समाजाला कशा पद्धतीने लुटतात आणि ते कसे लुच्चे आहेत आणि दाखवण्याचा जो प्रयत्न करतात की नाही आम्हीच खरे भीमाचे पाईक आहोत, मात्र त्यांच्यामध्ये जो दडलेला लुच्चेपणा आहे तो लुच्चेपणा त्यांनी त्यांच्या कवितेतून इथे मांडलेला आहे. आमचे मित्र हंसराज रंगारी यांनी मित्रांची सभा या कवितेतून की मित्र कसा असावा, मित्र हा कसा असावा आणि मित्रांनी काय करावं, त्यांचं कुशल कर्माचा प्रस्ताव ठेवून सर्व मित्रांनी एकत्र येऊन सभा घेतली पाहिजे. एक ज्याला आपण म्हणतो मैत्री कट्टा, त्या मैत्री कट्ट्याचंच रूपांतर मित्रांची सभा याच्यामध्ये त्यांनी परिवर्तित केलेलं आहे आणि सुंदर असं मित्रांना संदेश दिलेला आहे की मित्रांनी मित्रांकरिता आणि समाजाकरिता काय करावं. आमचे मित्र प्राध्यापक देवानंद पाटील यांनी चळवळ नावाची सुंदर अशी कविता सादर केलेली आहे की चळवळ कशी असावी. कारण अनेक जण म्हणतात की आम्ही कार्यकर्ते आहोत, तर तिथे कार्यकर्ता कमी आणि कार्यकर्तेच जास्त दिसतात. त्यांनी त्यांच्या कवितेमधून चळवळी कशी असावी, दिशा देणारी एक कविता, समाजाला दिशा देणारी कविता त्यांनी सादर केली की चळवळीतून काय निर्माण होतं आणि चळवळ कशी असावी याकरिता त्यांनी सुंदर अशी कविता सादर केली की चळवळ जेव्हा समाप्त होते त्याच्यामध्ये काही लुच्चे जेव्हा भाग घेतात तेव्हा चळवळ शांत होते. ती चळवळ शांत होऊ नये आणि चळवळ विभक्त होऊ नये. आज आम्ही पाहतो समाजाची दुर्दशा की अनेक गटातटामध्ये आम्ही विखुरलेले आहोत, विभक्त झालेले आहोत. ते विभक्त न होता एकत्र कसे येतील आणि चळवळ कशी पुढे जाईल
त्यांनी त्यांच्या कवितेतून सुंदर अशी मांडणी केलेली आहे. त्यानंतर प्राध्यापक अरुण बुंदिले सर यांनी एक अभंग, आतापर्यंत ज्या काही कवी संमेलन झाले त्या कवी संमेलनातून अनेकांनी कविता सादर केल्या, अनेक कविता आपण ऐकल्या, परंतु तथागताचा एक अभंग हा प्रथमच एक ऐकायला मिळाला. त्यांचे अनेक पुस्तकं निघालेले आहेत, कविता संग्रह निघालेला आहे आणि अभंग संग्रह सुद्धा निघालेला आहे. त्यांनी तथागतावर जो अभंग सादर केला तो अतिशय सुंदर असा अभंग सादर केला आणि तो कदाचित पहिला प्रयोग असेल की तथागताचा अभंग आणि ऐकण्याला सुद्धा चांगला वाटला आणि मधुर वाणीतून त्यांनी तथागताचं दर्शन त्यांच्या अभंगातून दर्शविलं आम्हाला. गौतमाचा जन्म लुंबिनी वनात, जगाच्या मनात तथागत, चार आर्य सत्य, बुद्धाची शिकवण, करू अध्ययन बुद्धा जीवनाचे. बुद्धाचं जे अध्ययन आहे, जो अभ्यास आहे तो त्यांनी त्यांच्या अभंगातून मांडलेला आहे. सुंदर असा अभंग होता. आमचे मित्र शब्दास्त्र विचारमंचाचे प्रमुख विद्रोही प्रवीण कांबळे यांनी सुंदर अशी गझल सादर केली. त्यांनी लोकशाही कशी आहे आणि लोकशाही कशी बाटत आहे आणि लोकशाहीची जी दिशा आहे ती कुठे जात आहे त्यांनी त्यांच्या गझलेतून मांडणी केली की लोकशाही भारताची वाचवा आता तरी. खरोखर लोकशाही वाचवण्याची आता तुम्हा आम्हावर जबाबदारी आली आहे मित्रांनो. वेळ कमी आहे आणि या लोकशाहीचा आणि संविधानाचा भार आमच्या खांद्यावर आहे. त्याला वाचवता येईल का तो प्रयत्न तुम्हा आम्हाला करायचा आहे. त्यांच्या गझलेतून त्यांनी एक संदेश दिला की भारताची जी लोकशाही आहे, भारताला जी लोकशाही दिलेली आहे, आपण ज्याला आपण रिपब्लिकन असं म्हणतो, ती लोकशाही वाचवता येईल का याकरिता त्यांनी एक गझल त्यांच्या गझलेतून सादर केला आहे की देशहिताची मांडी दाखवा आता तरी, भान थोडे ठेवून कर्तव्याची शान दाखवा आता तरी, न्यायदानी पाठवा लोकनेता आता तरी. सुंदर अशी गझल होती. त्यानंतर या कवी संमेलनाचं जे सूत्रसंचालन, सुंदर असं सूत्रसंचालन जे करत आहेत आणि केलेलं आहे आमचे मित्र सुशांत मेश्राम यांनी त्यांच्या कवितेतून जबरदस्त असा प्रहार केलेला आहे. आणि त्यांच्या कवितेतून ते म्हणतात की झुला घेऊ वार करतात अनेक गिधाडे, अरे भीमाचा छावा मी, अरे भीमाचा छावा मी. त्यांनी त्यांच्या या कवितेतून प्रहार केलेला आहे आणि भीमाचा छावा कसा असावा याची मांडणी त्याच्यामध्ये केलेली आहे. यानंतरच्या कवित्री होत्या प्रमिलाताई सवई. त्यांनी मैत्री, इथे मैत्रीवर 3 कविता सादर झालेल्या आहेत. त्यांनी सुद्धा मैत्री कशी असावी त्यांच्या कवितेतून मांडणी केली की मैत्री कशी असावी आणि मैत्रीचे गुण सर्वांमध्ये कसे भरले असावे, सुंदर अशी मांडणी केली. त्यानंतर क्रांतिभूषण खडसे यांनी एक कविता सादर केली, विश्वतारक ज्ञानबुद्धाचे पेरुणी आम्हाला भीमाने जुडविले. सुंदर अशी कविता सादर केली. आणि त्यानंतर त्याच कवितेनंतर दुसरी सुद्धा त्यांनी कविता सादर केली, अरे आसाराम नारायण साई, वारे आसाराम तुझा नारायण साई, तुलाही लाज नाही आणि त्यालाही लाज नाही, तुला मानले होते जेथे गुरु तेथे झाला तू आता सुरू. जे आसारामचे जे भक्त होते त्या भक्तांना आणि इतरही लोकांना त्यांनी त्यांच्या कवितेमधून असा एक दर्शन दिलं की आसाराम कसा होता आणि आसारामनी काय केलं ते त्यांनी त्यांच्या कवितेतून
मांडणी केली की अंधश्रद्धेतून बाहेर निघायला पाहिजेत याकरिताच त्यांची ही कविता होती. त्यानंतर अशोक खंडार, ज्या चॅनलचे मदन खंडारे हे नांदगाव खंडेश्वरचे आहेत, त्याच्यावरून कदाचित नाव असेल. सुंदर अशी कविता त्यांनी सादर केलेली आहे. तथागत चॅनलचं ते नांदगाव खंडेश्वर तालुक्याचं काम पाहतात आणि तिथले ते प्रतिनिधी आहेत. त्यांनी त्यांच्या गीतातून तडमडते रडते आज निळ्या पाखरांची माय, निळ्या पाखरांची माय, भिजलेल्या आसवाची माय तू, निळ्या पाखरांची माय, सुंदर या गीतातून त्यांनी मांडणी केलेली आहे. त्यानंतरचे कवी होते जमजाळ साहेब. त्यांनी श्रद्धा नावाची कविता, सुंदर अशी छोटीशी पण प्रबोधन, म्हणजे त्यांना आपण असं म्हणू की त्यांनी त्यांच्या कवितेतून प्रबोधन कसं दर्शवलं. लहानशी कविता असं फार मोठं काही भारूड लिहिलं म्हणजेच कविता होते असं नाही. 4 शब्दातून सुद्धा आपण कविता आपण मांडणी करू शकतो. कविता त्यालाच म्हणतात की फार मोठं जे काही आपल्या डोक्यामध्ये असतं पण ते कमी शब्दामध्ये आपण कसं उतरवतो त्यालाच कविता म्हटली जाते. त्यांनी खरोखर त्या कवितेतून दर्शन दिलेलं आहे. तुझ्याच दरबारी बुद्धा, तूच आहे आमची श्रद्धा, तुझ्या चरणात मी लीन बुद्धा, सुंदर अशी कविता त्यांनी सादर केलेली आहे. त्यानंतर या चॅनलचे प्रतिनिधी कवयित्री सुनीताताई रायबोले यांनी संविधान नावाची कविता सादर केली आणि त्यांनी संविधानाचं दर्शन या कवितेतून आम्हाला दिलेलं आहे. तुझं आणि माझं देशाचं संविधान, भारतीय संविधान श्रेष्ठ आहे, भारतीय संविधान समतेची भेट आहे, भारतीय संविधान क्रांतीची मशाल आहे. त्यांनी त्यांच्या कवितेतून संविधान काय आहे, संविधान कसं आहे आणि संविधान हे किती ज्वलंत आहे त्याचं दर्शन त्यांनी या कवितेतून सादर केलेलं आहे. हा सारा जो प्रवास होता कवी मित्रांचा, त्यांनी ज्या सादर केल्या कविता त्यांची जी समीक्षा असते ती समीक्षा अध्यक्ष या नात्याने सादर करावी लागते आणि ती मांडणी मी आपल्यासमोर केलेली आहे. त्यानंतर मी माझ्या अध्यक्ष या नात्याने जर तुमची परवानगी असेल तर एक कविता सादर करतो आहे. नवीन अशी कविता आहे आणि या सर्व कवितेमधून एकच असं वाटलं मला की तुम्ही ज्या कविता म्हटल्या आहेत, काश ऐसी भी हवा चले, काश ऐसी भी हवा चले कि कौन किसके साथ है उसका भी पता चले. सुंदर अशा कविता झाल्या. माझ्या कवितेचं शीर्षक आहे हरे राम हरे कृष्ण. नवीन कविता आहे. प्रत्येक वेळेस आपण ज्या कविता सादर करतो त्यावेळेस मी नवीन असं काहीतरी एक वेगळं माझ्या लेखणीतून मांडणी करतो आणि प्रहार करत असतो आणि त्याच्यामध्येच एक विद्रोह आहे. हे कृष्णा तू जग व्यापलस, हे कृष्णा तू जग व्यापलस, तुझ्या चातुर्वर्ण्याच्या व्यापाने जग ग्रासलय. पुन्हा बारस धरलंय नव्याने, आंगड्या टोपड्यातील तुझ्या चातुर्वर्ण्याने आकार विक्राड राक्षस झालाय. हे कृष्णा तू जग व्यापलस, तुझ्या चातुर्वर्ण्याच्या व्यापाने जग ग्रासलय. पुन्हा बारस धरलंय नव्याने, आंगड्या टोपड्यातील तुझ्या चातुर्वर्ण्याने आक्राड विक्राड राक्षस झालाय. आज तुझंच कृष्णा, तुझंच राज्य चालतंय देशभर.
श्रीरामाचा गजर करत, हे कृष्णा तुझंच राज्य चालतंय देशभर, या 21व्या वैज्ञानिक युगात तुझ्या राज्याने थैमान घातलंय. चातुर्वर्ण्याशी विज्ञानाची नाड जोडणारी तुझी पिलावळ, हरे राम हरे कृष्णाचा गजर करीत दंगल घडवतात आहेत. हे कृष्णा तुझी जी पिलावळ आहे, ही पिलावळ हरे राम हरे कृष्णाचा गजर करीत दंगल घडवत आहेत आणि माया फिजिक्स नावाने गाजू लागले आहेत. कृष्णा तुझ्या भाल्यातील बाण धर्मांध टाइमबॉम्ब झाली आहेत. हे कृष्णा तुझ्या भात्यातील बाण धर्मांध टाइमबॉम्ब झाली आहेत. तुझं सुदर्शन चक्र अनितीची क्षपणास्त्रे झाली आहेत. चातुर्वर्णीय संस्कृतीचं नवीन रूपड बॉबिस्ट संस्कृतीत प्रावर्तित झालंय. दारू जुनीच, बाटली तेवढी बदलली आहे. सरकार गेलं, दुसरं सरकार आलं, त्याच्यावर प्रहार आहे. दारू जुनी, बाटली तेवढी बदलली, बलात्कार फोमच्या गादीवर आणि रेशमी धाग्याने कत्तल तुझ्या कलियुगात फोपवतो आहे. तुला ही सगळी पिळवणूक नरसंहार पाहून आनंद होतोय की दुःख होतोय हे मला माहित नाही, पण याद राख चढणाऱ्या सूर्याची आम्ही वंशज. हे कृष्णा तू याद ठेव, चढणाऱ्या सूर्याची आम्ही वंशज. आंबेडकरी सूर्याच्या साक्षीने तुझा वध करणार आहोत. आंबेडकरी सूर्याला सकाळ नाही, संध्याकाळ नाही आणि रात्रही नाही. येणाऱ्या काळात संघाच्या चिरकांड्या करू आम्ही. तुला आम्ही आंबेडकरी सूर्य किरणांनी राख करणार. तुझ्या आत्म्याला जाणीव असू दे, तुझ्या आत्म्याला जाणीव असू दे. जय भीम. माननीय अविनाश गुंडाने सर अध्यक्ष कविता आपण या ठिकाणी सादर केली. तर आपला हा कार्यक्रम या ठिकाणी आटोपता की तुम्ही. तर तत्पूर्वी आपण सर्व या ठिकाणी उपस्थित झालात. आजचे आपले अध्यक्ष तसेच पाहुणे सत्कार मूर्ती, आपल्या TV चॅनलचे सर्व प्रतिनिधी, आपले सर्व सन्माननीय कवी, श्रोतागण, सर्वजण जे ऐकणारे आहेत ते पण आवश्यक आहे. बोलणारे असणारे म्हणून कार्यक्रम झाला असं नाही, ऐकणारे असले पाहिजे. म्हणून आपण सर्वांनी तो कार्यक्रम अतिशय शांततेने या ठिकाणी ऐकलात, साथ दिलीत. आपण सर्वांचं आंतरिक शक्ती वाढवलीत. ज्यांना जे नवीन कवी असतील, ज्यांची जे लपलेली भावना असते मनातली, ती या ठिकाणी समोर येते. तर या ठिकाणी मी सर्वांचे या ठिकाणी आभार मानतो. मी या ठिकाणी आभार प्रदर्शन करण्याकरता वंदनाताई खोब्रागडे यांना या ठिकाणी विनंती करतो व हा कार्यक्रम आपल्या या 2 ओळीने मी इथे ताई समाप्त करतील अशी मी त्यांना विनंती करतो की शपथ घेतो मी थांबू देणार नाही रथ भीमाच्या चळवळीचा. शपथ घेतो मी थांबू देणार नाही रथ भीमाच्या चळवळीचा. रक्ताच्या शेवटल्या थेंबापर्यंत झटेला भीमाचा कार्यकर्ता तळमळीचा. भीमाचा कार्यकर्ता हा तळमळीचा. आपल्या समोर या ठिकाणी ताई आभार प्रदर्शन व्यक्त करतील अशी मी त्यांना विनंती करतो. आज तथागत TV चॅनलतर्फे इथे कवी संमेलन घेण्यात आलेलं आहे. त्यामुळे इथे जे एवढे काही मान्यवर म्हणजे उपस्थित झालेले, जसे कवी पण इथे उपस्थित झाले, त्या सगळ्यांनी वेळात वेळ काढून इथे कार्यक्रमाची शोभा वाढवली आणि ते कवी संमेलन सादर केले. त्याबद्दल तथागत TV चॅनलतर्फे मी त्यांचे अभिनंदन करते आणि स्वागत करते. तसंच सगळ्यांनी इथे शांततेने हा कार्यक्रम पार पाडला, तसंच इथे उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिला, त्याबद्दल सगळ्यांची अगदी मनापासून मी अभिनंदन करते. आणि आणि तसेच सत्कार मूर्ती आणि हा आणि TV तथागत चॅनलचे अध्यक्ष पदाधिकारी यांनी सुद्धा उपस्थित राहून पूर्ण अगदी कार्यक्रम पार पाडला, त्याबद्दल त्यांचे मी म्हणजे धन्यवाद मानते आणि कार्यक्रम हा संपला मी अशी घोषित करते.